ही फक्त एक अपघाताची गोष्ट नाही, ही आहे सिस्टमच्या अपयशाची, निष्काळजीपणाची आणि सत्य दाबण्याची कथा. रात्रीच्या वेळी एक तरुण IT इंजिनियर आपली गाडी चालवत होता. अचानक त्याची गाडी पाण्याने भरलेल्या एका खोल खड्ड्यात कोसळते. तो मदतीसाठी ओरडतो, पण जवळपास 1.5 ते 2 तास तो तिथे अडकून पडतो. या दरम्यान पोलीस, अग्निशमन दल आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचतात, पण तरी सुद्धा त्या तरुणाला वाचवण्यात अपयश येते. अखेर पाण्यात बुडून त्याचा मृत्यू होतो. या सगळ्यात एक सामान्य डिलिव्हरी बॉय पुढे येतो. कोणतीही ट्रेनिंग नाही, कोणतंही संरक्षण नाही. तो स्वतः पाण्यात उडी मारतो, पण दुर्दैवाने त्यालाही त्या तरुणापर्यंत पोहोचता येत नाही. नंतर दिलेल्या मुलाखतीत तो सांगतो की सर्व यंत्रणा तिथे होत्या, पण कोणीही पाण्यात उतरायला तयार नव्हतं. कारण सांगितलं गेलं, पाणी थंड आहे, आत लोखंडी सळ्या आहेत, धोका आहे. प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झालं. लोकांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली, जबाबदारीची मागणी झाली. तेव्हाच अचानक त्या डिलिव्हरी बॉयचा नवीन व्हिडिओ समोर येतो. यावेळी तो पूर्ण वेगळं बोलतो. तो म्हणतो, सर्व यंत्रणा वेळेत आल्या, लगेच रेस्क्यू सुरू झालं, पण नंतर त्याने धैर्य करून एका नामांकित वृत्तपत्राला सत्य सांगितलं. त्याच्या म्हणण्यानुसार त्याला पोलीस ठाण्यात बोलावण्यात आलं. एक ठराविक स्क्रिप्ट देण्यात आली आणि जबरदस्तीने पोलीस प्रशासनाच्या बाजूने व्हिडिओ रेकॉर्ड करून घेतला. ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्या रस्त्याची रचना पाहिल्यास धक्का बसेल. अतिशय तीव्र वळण, कोणताही बॅरियर नाही, कोणतीही चेतावणी नाही. हा खड्डा कुठून आला? इथे कधी काळी मोठा प्रोजेक्ट प्रस्तावित होता, बेसमेंटसाठी खणलेला खड्डा, जो वर्षानुवर्षे तसाच सोडून दिला गेला. या घटनेच्या काही दिवस आधी याच खड्ड्यात एक ट्रकही पडला होता. सुदैवाने चालक वाचला, पण त्याऐवजी त्याच्यावरच दोष ठेवण्यात आला. ही घटना आपल्याला एक प्रश्न विचारायला भाग पाडते. जेव्हा प्रशासन अपयशी ठरतं आणि सत्य बाहेर येऊ लागते, तेव्हा ते सत्य दाबण्याचा प्रयत्न का केला जातो? जर तुम्हालाही वाटत असेल की अशा घटनांसाठी जबाबदारी निश्चित झाली पाहिजे, तर हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.